नाही, आमच्या गावाला पाणी येतं, म्हणजे नळाचं पण पाणी येतं, टँकरचं पण पाणी येतं. पण आपण जर म्हणतोय खारघर सिटीमध्ये आपण राहतोय, स्मार्ट सिटी म्हणून खारघरला ओळखलं जातं. तर खारघरच्या बाजूला हे जे गाव आहे ओळ कॅम्प, म्हणजे 5 मिनिटाच्या अंतरावरती तर हे गाव आहे. पण ह्या गावामध्ये अजूनही नळाची व्यवस्था आलेली नाहीये ना, आम्हाला नळाचं पाणी घरामध्ये त्याची व्यवस्था अजून केलेली नाहीये. तर सरकारने याच्याकडे पूर्णपणे लक्ष द्यावे आणि आम्हाला घरामध्ये नळाची व्यवस्था करावी. घरामध्ये नळ म्हणजे नळ पाणी आलं पाहिजे घरामध्ये, अशी आमची मागणी आहे. हो, हा पाणीच नाहीये, कारण की पाणी जे येतंय, जो टँकरवाला येतोय ते आता पूर्ण गावामध्ये तो टँकर फिरवावा लागतोय. मग त्याच्यामुळे सगळ्याच माणसांना रोज पाणी येऊ शकत नाही. 8 ते 10 दिवसाचा हा पुरवठा आहे. आणि म्हणजे घरात ज्या घरी पुढचे जे लोक आहेत, त्यांच्या पाठची घरची पण लोक आहेत, त्यांना पण हे पाणी दिलं जातं. मग प्रत्येकाला हे पाणी पुरवण्यासाठी 8 ते 10 दिवसाचा गॅप पडतो. मग त्यासाठी हे असे ड्रम लावावे लागतात. पाणी नसतंच ना, कधी कधी तर अजिबात पाणी पुरवठा पूर्णपणे म्हणजे स्थगितच झाल्यासारखं होतो. नळाचा पण कधी कधी गॅप पडतो, 2-2, 3-3 दिवसांनी मध्ये मध्ये यायला जातं. आणि टँकरचं पण नसतं कधी कधी पूर्ण, म्हणजे आणि लेडीजला तर भरपूर त्रास होतो. नसेल तर काहीच नसेल तर त्यांना नदीवरती खाली जावं लागतं एवढ्या उन्हात आणत. खूप म्हणजे खूप त्रासदायक आहे. परिस्थिती वाईट आहे गावामध्ये पाण्यासाठी. आणि बघू शकता तुम्ही ड्रम वगैरे किती, सगळे लोकांच्या घराच्या बाहेर ड्रमच भरलेत. विकत पाणी घ्यायला लागतं आणि पाणी खूप दिवसातून येतं, कधी 2-2 दिवसातून येतं. आणि आले तरी 1 तास अर्धा तास बस. आणि एका नळावरती जेमतेम 2-3 फॅमिली पाणी भरतात. आणि मग विकत घ्यावं लागतं पाणी. 500 रुपये 1000 रुपयाचं पाणी विकत घ्यावं लागतं विकलीमध्ये. खूप त्रास होतोय गावाला पाण्यामध्ये. टँकरचं पाणी घ्यायला लागतं. टँकरचं पाणी येतंय महानगरपालिकेचं, तो आला तरी तिथे एवढ्या एरियात संपतो. पुढे येणार तो, नंतर येणार दुसऱ्या दिवशी. मग खूप प्रॉब्लेम होत आहेत त्यामुळे. खर्चाला आणि प्यायला लई अडचण होते पाणी. हो, 4 दिवसांनी 5 दिवसांनी येतं पाणी. ते किती अर्धा तास पण नाही, ठीक जातं. मग टँकर येतं त्याचं बघायचं. कवा 8 दिवसांनी 4 दिवसांनी येतं ते मग घ्यायचं बोलून. काय त्रास काय होते? तर दुसरं काय नाही, पाणीच नाही, पाण्याचाच इथं पुरवठा नाही. मग दुसरं काय आहे, सगळं आहे. आणि पाणी मिळतं सगळं आहे, सोय कमवणार सगळे. मग आता काय करायचं, 4-4, 8-8 दिवस आलंच नाही म्हणजे कुठं जायचं. पण तेच आपलं घ्यायचं उपसून. खर्चाला बिर्चाला पाणी आहे की नाही? हा हे ना, हे पुरवायचं आपलं 4-5 दिवस. ते टँकर येतो, हे पाणी येतं, पुरवठा करायचा त्याचा. आपल्याला अडचण येतात. थोड्या अडचणी येतात, पण आम्ही हेच आपलं वापरतो, ते दुसरं पाणी येतं. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.